रामकृष्ण हरी माऊली. नमस्कार. आपण आलो आहोत पंढरपूरमध्ये आणि आपल्यासमोर दिसत आहेत हिरवीगार अशी अगदी तयार झालेले आहेत आणि 4-5 दिवसामध्ये त्याचा खुडा होणार आहे. ही द्राक्ष आहेत आणि या द्राक्षाच्या बागेचे मालक जे आहेत ते मालकांचा मी आज या व्हिडिओद्वारे आपल्याला परिचय करून देणार आहेत. माझ्यासोबत आहेत शेतकरी जे आजच्या युगामध्ये शेती करणारे लोक फार कमी असतात आणि ह्या शेतातून पीक काढून म्हणजे शेतामधून मोती पिकवण्याचं जे सामर्थ्य आहे ते शेतकऱ्यामध्ये आहे. हे आपल्याला निश्चितच ह्या बघू शकता. आपण या छानपैकी दिसलेल्या या द्राक्षांच्या गाळ्यातून दिसून येत आहे. तर आपण चर्चा करणार आहोत या द्राक्षाचे मळ्याचे मालक आणि कुठली आपली पतपेढी सप्तशृंगी पतपेढी सहकारी संस्था, बरोबर ना? बरोबर. पंढरपूर या शाखेचे अध्यक्ष माननीय चेअरमन साहेब अतुलजी चव्हाण साहेब या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहेत. मी त्यांचं अगदी पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण एक तरुण एक उद्योजक बनतो, एक पतपेढीचा अध्यक्ष बनतो, त्यासोबतच अशा प्रकारचे तरुण उद्योजक शेती करून अशा प्रकारचे मळा फुलवतात आणि या शेतातून म्हणतात ना मोती उगवतात. तर आपण ह्या द्राक्षीच्या बागेमध्ये आहोत आणि ही किती रोपं आपण लावलेली आहेत? नमस्कार, मी अतुल शिवाजी चव्हाण, राहणार सुस्ते, तालुका पंढरपूर. तरी माझी द्राक्षाची बाग 5500 रोपं आहेत. हे 5 एकरामध्ये लावलेले आहेत. ह्याचं अंतर 9 फूट बाय 4.5 फूट अशी ह्याची लागण केलेली आहे. तर हे मी म्हणजे आता चालू वर्षीचं हे जो भार आहे हा मी 26 ऑक्टोबरला गोडी छाटणी करून हा भार धरलेला आहे. आज ह्या द्राक्षाला 133 दिवस झालेले आहेत. 133 दिवस झाले. हो. तर आता ही लागलीच एक 8 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला आलेला आहे. ओके. ह्याची आपण कापणी म्हणजे काढणार हो. तर आणि मार्केटमध्ये पाठवणार आहोत. बरं, आपल्याला इथे मार्केट कुठे असणार? बाहेर जातो की कसं काय? आता हा जो आम्ही माल जो पिकवलेला आहे हा आपल्या म्हणजे देशामध्ये जातो, इतर दुसऱ्या राज्यामध्ये जातो. बरं. कलकत्ता वगैरे इकडं हा माल आपण पाठवतो. काय सांगाल तुम्हाला शेतातून नक्कीच मोती फुलवल्यानंतर कधी कधी आपण बोलतो शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे, त्याचं तुम्ही अक्षरशः उदाहरण आहात. परंतु शेतकऱ्यांना एक नवतरुणांना आपण काय मार्गदर्शन कराल? शेती कशी करावी? शेती आता लोक म्हणतात शेतीमध्ये प्रॉफिट नाही, पण माझ्या माहितीने तर शेतीमध्ये नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारे फायदा मिळतो. आता ह्या चालू वर्षीचं जर मी आता उदाहरण द्यायचं म्हणलं तुम्हाला तर आता 70 रुपये किलो भाव आहे. तर हा एकरी 15 टन माल निघतो. म्हणजे 70 रुपये 15 म्हणलं तरी 10.5 लाख रुपये एकरी होतात. आता माझी बाग 5 एकर आहे. तर 5 एकरात म्हणलं तर 75 टन माल होतो. नाही म्हणलं तर हे 40 ते 45 लाख रुपये ह्या वर्षी होतात मला. तर ह्याच्यासाठी खर्च माझा 10 ते 12 लाख रुपये 5 एकरासाठी झालेला आहे. बरं. मग 30 ते 35 लाख रुपये मला ह्या वर्षामध्ये मला ह्या 5 एकरातून नफा मिळतो. अगदी त्याच्यामुळे मी एकदम खुश आहे शेतीवरती आणि मला शेतीची खूप आवड आहे. म्हणतात शेतकऱ्यांनी जर मनापासून शेती केली तर त्या शेतकऱ्यातून जे पीक जे म्हणतात ना मोती, या मातीतून मोती फुलती. म्हणून घामातून कष्टातून जे फुलवलेला आहे हा जो मळा आहे, अगदी प्रत्यक्ष कुठल्या तरी मळ्यावर जावं आणि त्या मालकाची आपण व्हिडिओ काढावी हा माझ्या मनामध्ये जो विचार आला तो प्रत्यक्षमध्ये आज मी उतरवलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना सांगेन की शेतातून नक्कीच आपण मोती पिकू शकतो. ज्या व्यक्तीने आज आपलं साधारण वय किती असेल साहेब? माझं वय 40 वर्ष आहे. 40 वर्षाचा एक तरुण तडफदार शेतकरी जो सुशिक्षित आहे, जो एका पतपेढीचा अध्यक्ष आहे, त्या व्यक्तीने आपल्याला जगाला दाखवून दिलेला आहे की नक्कीच जर आपण विचार केला तर या शेतातून नक्कीच आपण कितीतरी लाखांनी आपण उत्पन्न काढू शकतो आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन, द्राक्ष पिकाचं उत्पादन हे त्यांनी काढलेलं आहे. सध्या मार्केटमध्ये ऊन खूप पडलेलं आहे आणि त्या उन्हाचा फायदा असा आहे की प्रत्येकाला द्राक्ष ही आवडती वस्तू आहे, वर्षातून एकदा येणार फळ. बरोबर. तर मार्केटमध्ये तुम्ही व्यापाराच्या दृष्टीने व्यापाऱ्यांना विकता,
परंतु किरकोळ व्यापार तुम्ही कधी करता का? कारण किरकोळ व्यापारामध्ये आपण बघितलं तर 200 रुपये किलो द्राक्ष जातो. बरोबर. तर तुम्ही तुमच्याकडे व्यापारी जर आले तर उक्ता माल देता की तुम्ही किरकोळला व्यापार सुद्धा देता? नाही, उक्ता माल देतो. हा. किरकोळ व्यापार करायला जायचं म्हणलं तर आता बाकीचा व्यवसाय असल्यामुळे हा, आपण जाऊन ते करू शकत नाही. बरं, त्याच्यामुळे उक्ता व्यापाऱ्यांना देतो आपण. नक्कीच. नक्की. आणि या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक शेतकरी 5 एकर मध्ये तुम्ही हा माळा फुलवलेला आहे आणि यातून वर्षातून तुम्हाला 30 ते 40 लाख रुपये नफा नक्की होणार आहे, हो. खर्च जाऊन. हो. म्हणजेच जर इथला शेतकरी त्यांनी जर मनापासून शेती केली तर तो चांगल्या प्रकारचा नफा मिळू शकतो. हो. म्हणजे शेतकरी हा सधन आहे, हो. हे तुम्ही दाखवून दिलेले आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर आपण नोकरी व्यवसायामध्ये नोकर नाही राहिलेले आहेत, परंतु जर तोच माणूस जर शेतकरी असेल, चांगल्या सुशिक्षितपणे त्यांनी जर चांगल्या प्रकारे म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या जर शेतकरी शेती केली तर त्यात चांगल्या प्रकारे हो. नक्कीच नफा होऊ शकतो. हं. आणि नोकर म्हणून राहण्यापेक्षा सेट म्हणून राहायला आवडेल, या हिशोबाने तुम्ही काय ते सांगाल? तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला. हां, जर मी आता तुम्हाला सांगितलेल्याप्रमाणे हं, जो 30 ते 35 लाख रुपये जो नफा म्हणलं, हां, जर नोकरी करायच्या तुलनेत जर हे बघितलं हां, तर मला 5 एकरामध्ये जर म्हणलं 12 महिन्यामध्ये हं, तर 36 लाख रुपये म्हणलं तर महिन्यात 3 लाख रुपये नक्कीच आज मी 5 एकरामध्ये मी कमवतोय कमावतो. आणि गेले 5 वर्ष झालं हं, कमवतोय. हं. त्यामुळे मला खूप आवडतं शेती करायला आणि मला शेतीबद्दल खूप अभिमान आहे. नक्कीच आय एम प्राऊड ऑफ आय एम फार्मर. म्हणजे मी शेतकरी आहे, त्याचा मला अभिमान आहे. तसंच आपला महाराष्ट्रातला शेतकरी, एक तरुण तडफदार शेतकरी, मी त्यांच्यासोबत आहे, त्याचा मला अभिमान आहे. मला एक आनंदाची गोष्ट आहे, हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की तरुण माणसाने नोकरीकडे फिरण्यापेक्षा, नोकऱ्या आता राहिलेल्या नाही आहेत, परंतु जर तुम्ही जर तो विचार केला आणि चांगल्या प्रकारे या काळ्या मातीत जर तुम्ही मेहनत केली, घाम गाळलात, तर नक्कीच तुम्ही 30 ते 40 लाख रुपये वर्षाला कमवू शकता. म्हणजे नोकरी करून 20 ते 25 हजार रुपये धंदा करण्यापेक्षा, नोकरीमधून पगार कमवण्यापेक्षा नक्कीच आपण व्यवसायामध्ये शिरलं पाहिजे, असं मला याच्यातून माध्यमातून आपल्यापर्यंत हा संदेश पोचवायचा आहे. अगदी कुठल्या कुठल्या प्रकारची आपण लागवड केलेली? आता जो आता आपण प्लॉटमध्ये उभा आहे सध्या हा सुपर सोनाका आहे. हं. दुसरा प्लॉट आपला आहे तो माणिकचमन आहे. आपण आता लागलीच हा प्लॉट संपला की माणिकचमनच्या प्लॉटमध्ये जाणार आहे. ओके, आपण आता पुढच्या प्लॉटमध्ये जाऊया.